नमस्कार, कृपया शांतता राखा. लोकमान्य सेवा संघ आयोजित विलेपार्ल्याच्या दीपशिखा या कार्यक्रमासाठी निमंत्रित मान्यवर आणि विलेपार्ल्याचे बहुश्रुत जिज्ञासू श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास हार घालून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. श्री अप्पा गांधी, कुंदाताई चितळे, लोकमान्य सेवा संघ अध्यक्ष श्री मुकुंद चितळे, लोकमान्य सेवा संघ कार्याध्यक्ष श्री उदय तारदाळकर, स्त्री शाखा अध्यक्ष लीना बर्वे, दिलासा शाखा अध्यक्ष भाग्यश्रीताई परीख यांनी दीप प्रज्वलित करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही नम्र विनंती. आता मान्यवरांची ओळख. लोकमान्य सेवा संघ कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस आपल्याला करून देतील. नमस्कार. आपले आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते खरंच मान्यवर आणि ज्येष्ठतम आहेत. कारण दोघांची वय विचारू नका, पण त्यांचा उत्साह बघा. प्रथम मी दत्ता उपाख्य अप्पा गांधींची ओळख करून देते. स्वातंत्र्य सैनिक श्री दत्ता उर्फ अप्पा गांधी यांचा जन्म 15 मे 1923 रोजी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे झाला. आज वयाचे शतक पार करूनही एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह असलेल्या अप्पांनी आयुष्यभर निस्वार्थ समाजसेवेचे व्रत घेतले आहे. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान तरुण वयात त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद तर लाभलाच, पण प्रत्यक्ष साने गुरुजींनी अप्पांना दादरच्या छबिलदास शाळेत शिक्षक म्हणून रुजू करू घेतले. अप्पांनी 1981 पर्यंत आणि त्यानंतरही कित्येक वर्ष अनेक विद्यार्थी घडवले. एस.एन. जोशी, नानासाहेब गोरे, मधु लिमे आदींच्या सहवासात राष्ट्रसेवा दलाच्या शिस्तशीर समाजकार्याचे संस्कार त्यांच्यावरती झालेत. किल्लारी भूकंपातील भूकंपग्रस्तांसाठी पन्नालाल सुराणांच्या साथीने त्यांनी आपलं घर याची स्थापना केली. मुख्यत्वे अनाथ झालेल्या बालकांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. सरदार सरोवर विस्पात यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी गांधी दाम्पत्याने जवळजवळ 40 लाख रुपयांचा निधी उभा केला. अप्पांच्या कार्याचा गौरव मनोहर साठे फाउंडेशनने अण्णा साठे या पुरस्काराने केला आहे. आता कुंदाताईंच्याविषयी जाणून घेऊ. आपण कुंदाताईंना ओळखतोच, पण तरी अगदी थोडक्यात सांगणार आहे मी. कुंदाताई चितळे मुळात पुण्याच्या 1958 साली त्या पार्ल्यात आल्या. मॉन्टेसरी पद्धतीने पूर्वप्राथमिक शिक्षणाची
शाळा त्यांनी सुरू केली आणि कुंदाताईंच्या सासूबाई शारदाबाई यांनी प्रथमच ती विलेपार्ल्यात सुरू केली. कुंदाताईंनी दादरच्या शिशुविहारमध्ये या शिक्षण पद्धतीचा पूर्ण अभ्यास करून त्यावेळी रमाबाई परांजपे बालमंदिरात कामाला सुरुवात केली. तेव्हा बाबूराव परांजपे यांनी बांधलेल्या नवीन इमारतीमध्ये बालमंदिर सुरू झाले. कुंदाताईंनी शिक्षिकेपासून सुरुवात करून त्यानंतर मुख्याध्यापिका पदापर्यंत आणि निवृत्तीनंतरही अतिशय निस्वार्थपणे सेवा केली. बालमंदिराची व्याप्ती आणि प्रसिद्धी वाढवली. आपल्याच कारकिर्दीत त्यांनी बालमंदिरात इंग्रजी माध्यमाचा विभाग आणि नर्सरी सुरू केले आणि आज त्याच रमाबाई परांजपे बालमंदिराचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव झालेला आहे. कुंदाताईंचे विद्यार्थी केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरलेले आहेत. त्यातले काही इथे उपस्थितसुद्धा असतील, कारण त्या कुंदाताई ओळखतील सुद्धा त्यांना. आपल्या या तपश्चर्येचा सन्मान मुंबई जिल्हा रोटरी क्लबने बालसंगोपन आणि बालशिक्षण यातील प्रावीण्याबद्दल सत्कार करून केला आहे. धन्यवाद. कुंदाताई चितळे यांचा सत्कार करण्याची विनंती मी सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांना करते. आप्पा गांधी यांचा सत्कार करण्याची विनंती मी लोकमान्य सेवा संघाचे कार्याध्यक्ष उदय तारदाळकर यांना करते. विलेपार्ल्याच्या दीपशिखा या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून सर्व दीपशिखांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार आहे. तरी मान्यवरांनी आपल्या राखीव स्थानावर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. कार्यक्रमाची सुरुवात करूया देवीच्या प्रार्थनेने. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खास आयोजित केलेल्या विलेपार्ल्याच्या दीपशिखा या कार्यक्रमाची प्रास्ताविक लोकमान्य सेवा संघ कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस करतील. आज जागतिक महिला दिन, त्यानिमित्त सर्वांना मनपूर्वक सदिच्छा. इलेपार्ले ते पार्लेचा प्रवास म्हणजे विलेपार्ले. या उपनगराची जडणघडण म्हणजेच महानगर मुंबईच्या हृदयावरचा कौस्तुभमणीच हा. सहजच एक विचार येऊन गेला की सर्वांगाने फुलत असलेल्या या विलेपार्ल्याच्या जडणघडणीत समाजसुधारक, समविचारी विद्वान व्यक्ती, दानशूर व्यक्ती यांच्याबरोबरच या इतिहासात विलेपार्ल्यातील अनेक मान्यवर संस्थांतून कार्य करणाऱ्या स्त्रियांचे योगदान अवर्णनीय आहे. या कर्तृत्ववान महिलांनी विलेपार्ल्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय भोवताल आपल्या योगदानाने खरंच दीप्तिमान केला आहे. आजच्या कार्यक्रमातील दीपशिखा
अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत. कालमर्यादेमुळे फक्त 13च दीपशिखा आपण पाहू. वासंती अनिल गोखले यांनी अतिशय समर्पणपणे या चित्रित केलेल्या आहेत. या स्त्रियांच्या कार्यक्षेत्राला महानतेला प्रमुख 5 कारणे होती असं दिसून आलं. मुख्य, त्यांना मिळालेला देह, त्यांच्यातली ती आणि आपली ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये यांचा यथोचित वापर करण्यास त्यांच्यापाशी असलेली जिद्द, बौद्धिक झेप आणि दूरदृष्टी. विशेष म्हणजे तन मन धन अर्पण करून त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून केलेली अथक परिश्रमातून झालेली ध्येयपूर्ती. मुख्य म्हणजे त्यांच्या घरातनं आणि समाजाकडून मिळालेला पाठिंबा, मान्यता आणि प्रशंसा. या प्रत्येकीचा प्रवास अगदी वेगळा आहे. प्रत्येकीचे व्यक्तिमत्व आपण जाणून घ्याल तर आपल्याला त्या स्त्रीभोवतीलची आभा क्वचितच चकित करेल. समाजाने वाखाणणी करावी म्हणून काम न करता आपल्याला मनाला जे पटलं, जे जाणवलं ते समाजाला देण्याची धडपड, जागरूकता, त्यांचे आत्मबल आणि त्यातील सातत्य, यामुळेच आज आपण या शतकोत्तर वास्तूच्या प्रांगणात आहोत. त्यांनी रुजवलेल्या आणि मशागत केलेल्या बियांची, रोपांची फुले आणि फळे आज आपण उपभोगीत आहोत. खरं म्हणजे ह्या प्रत्येक ही दीपशिखा स्वयंभू आहे. त्यांची आत्मीयता, समाजभानातील जागरूकता यांनीच आम्ही प्रेरित झालो आणि म्हणूनच आजचा आमचा प्रवास सुकर करण्याच्या कारण या गुरुसमान असलेल्या दीपशिखा. आणि मग आम्हाला आठवतात ते गुरुची महती सांगणारे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर म्हणतात, जयांचेनी आठवे शब्द सृष्टी आंगवे, सारस्वत आवगे जिव्हेसिये, वक्तृत्वता गोडपणे अमृता ते पारखे म्हणे, रस होतो ओळणसरे अक्षरासी. या सर्व दीपशिखांना आमचे शतशः प्रणाम. प्रत्येक दीपशिखेचं पाल्यासाठीचं योगदान अमूल्य असल्यामुळे त्यांची ओळख आपण त्यांच्या ज्येष्ठतेनुसार करून घेणार आहोत. विलेपार्ल्याच्या आधारवड म्हणून गौरवले गेलेल्या रमाबाई चेंबूरकर या दीपशिखेपासून आपण सुरुवात करूया. पार्ले टिळक विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम शाळेपासून थेट सुभाष रोडपर्यंत असलेला रस्ता रमाबाई चेंबूरकर ह्या नावाने ओळखला जातो. या रमाबाई चेंबूरकर नक्की कोण होत्या आणि त्यांच्या नावाने हा रस्ता ओळखला जाण्याचं प्रयोजन काय, हे आज आपण जाणून घेऊया. 19व्या शतकाच्या सुरुवातीला जुन्या चेंबूर गावाची पाटीलकी असलेले म्हात्रे कुटुंब प्रसिद्ध होते. मोठे गणपतराव नामवंत शिल्पकार होते. त्यांचा भव्य स्टुडिओ विलेपार्ल्याच्या महंत रोडवर होता. धाकटे रघुनाथराव नामवंत डॉक्टर, तर मधले बंधू नामवंत चित्रकार द्वारकानाथ. विलेपार्ल्यातील अग्रणी विदुषी रमाबाई चेंबूरकर या द्वारकानाथांच्या कन्या. अशा या रमाबाईंचा जन्म दादर येथे 29 नोव्हेंबर 1902 साली झाला. माहेरचा वसा शेवटपर्यंत जपणाऱ्या रमाबाईंचा विवाह माधवराव चेंबूरकर यांच्याशी झाल्यावर 1926 चेंबूरकर कुटुंब विलेपार्ल्याला स्थायिक झाले. देशाचे स्वातंत्र्य आणि प्रखर राष्ट्रप्रेम या 2 ध्येयांनी सर्व चेंबूरकर कुटुंब प्रेरित होते. राष्ट्रीय बाण्याच्या प्रभावाने रमाबाईंनी हिंदू महासभेचे प्रतिनिधित्व केले होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे RSSच्या कार्यात सहभागी झाल्या होत्या. रमाबाई 1938 सतत 12 वर्षे पार्ले अंधेरी बरो म्युन्सिपालिटीच्या लोकनियुक्त सदस्य होत्या. त्या मार्केट आणि गार्डन समितीच्या अध्यक्ष होत्या. विलेपार्ले पश्चिमच्या स्टेशन बाहेरील मार्केट आज जे आपण पाहतो ते त्यांच्याच प्रयत्नामुळे झाले. तसेच पार्ले पूर्व महात्मा गांधी रोडवरील केसकर उद्यान त्यांची स्थापना आणि निर्मिती रमाबाईंच्या अथक प्रयत्नांनी झाली. तरुण वयात असताना त्यांनी सेंट जॉन ॲम्ब्युलन्सची शुश्रूषा आणि प्रथमोपचार वर्गाचा शिक्षणक्रम पूर्ण केला होता. 1952 विलेपार्ल्यात कॉलरा सदृश साथ आली होती. तेव्हा रमाबाईंनी
नागरिकांची अहोरात्र सेवा केली होती. अविश्रांत मेहनत घेऊन उपचारांसाठी APC टॅब्लेट आणि पेनिसिलिन इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली होती आणि काही प्रसंगी त्या रुग्णांच्या घरी जाऊन स्वतः इंजेक्शनसुद्धा देत असत. रमाबाईंचे व्यक्तित्व बहुआयामी होते. 1923 साली स्थापन झालेल्या आपल्या लोकमान्य सेवा संघाच्या या संस्थेच्या 1935मध्ये सदस्य तर 1937 ते 1947पर्यंत त्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्ष आणि स्त्री शाखेच्या अध्यक्ष होत्या. 30 सदस्यांच्या कार्यकारी मंडळात त्या एकमेव महिला सदस्य होत्या. हे ह्या फोटोवरून आपल्याला दिसून येईल. महिलांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा बहुमोलाचा वाटा आहे. 1957मध्ये चेंबूरकर कुटुंबियांनी टिळक विद्यालयाच्या बाजूला एक छोटेसे घर बांधले आणि रमाबाईंनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या जवळच्या रस्त्याला रमाबाई चेंबूरकर हे नाव दिले गेले. कलाकुसरीच्या कामात रमाबाईंना अनेक बक्षिसे मिळाली होती. सोशल सर्व्हिस लीगच्या उपक्रमातून त्यांनी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी शिवण आणि भरतकामाचे शिक्षण विनामूल्य दिले होते. त्या स्वतः हिंदी राष्ट्रभाषा कोविद परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे रमाबाईंनी महिलांसाठी हिंदी भाषेचे वर्गसुद्धा विनामूल्य सुरू केले होते. रमाबाई परांजपे बालमंदिराच्या अध्यक्ष आणि टिळक मंदिराच्या समोरील महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्त होत्या. 1962, 65 आणि 71 या युद्धकाळामध्ये पार्ल्यातील महिलांना संघटित करून सैनिकांच्या कुटुंबियांना मदतीचा त्यांनी हात दिला होता. मला व्यक्तिशः रमाबाई व माधवराव आणि त्यांच्या कुटुंबियांशी जवळीक साधण्याचं भाग्य मिळालं होतं. अशा ह्या विदुषींचे 2 मे 1978 रोजी वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले. असे समाजभान ठेवून इतिहासावर ठसा उमटवणाऱ्या रमाबाईंचा आदर्श पार्लेकर कधीच विसरू शकणार नाहीत. त्यांना शतशः प्रणाम. आता मधुरभाषी सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉक्टर सुमित्राबाई वाघ या दीपशिखेबद्दल जाणून घेऊया. विले पार्ल्यातील जन्मदात्री प्रसू म्हणजेच बाळाला जन्म देण्यासाठी सहाय्य करणारी माता, प्रसूतीतज्ञ डॉक्टर सुमित्राबाई वाघ. स्वातंत्र्यपूर्व काळापासून विले पार्ल्यातील गरोदर महिलांची ती मसीहा म्हणून ओळखली जायची. सुमित्राबाईंचा जन्म 1908मध्ये घनश्याम देसाई यांच्या गौड सारस्वत कुटुंबात झाला. सुमित्राबाईंचे बालपण कारवारमध्ये गेले, कारण त्यांचे वडील कारवारचे मामलेदार होते. त्यांचे प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले. पुढे निवृत्तीनंतर देसाई कुटुंब बेळगावमध्ये स्थायिक झाले. त्या काळात मुलींचे शिक्षण ही काही आम बात नव्हती, परंतु सुमित्राबाईंचे वडील अतिशय प्रागतिक विचारांचे असल्यामुळे मुलींनी शिकावे, स्वावलंबी व्हावे असा त्यांचा आग्रह असे. शालेय शिक्षणानंतर सुमित्राबाईंनी पुण्याच्या ससून हॉस्पिटलच्या आवारातील BJ मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी संपादन केली. 1930च्या सुमारास सुमित्राबाई विलेपार्ल्याला राहायला आल्या. विलेपार्ले तेव्हा 15,000 वस्तीचं लहानसं उपनगर होतं. नुकत्याच उपनगरी रेल्वेगाड्या विजेवर धावू लागल्या होत्या आणि त्यामुळे हळूहळू लोकवस्ती वाढत होती. त्या काळात स्त्री प्रसूतीतज्ञ मिळणं कठीण होतं. सुमित्राबाईंनी पार्क रोडवर किशोरी व्हिला या बंगल्याच्या तळमजल्यावर एक खोली भाडेतत्वावर घेतली आणि तिथे बाळंतपणासाठी एका लेबर रूमची स्थापना करून प्रॅक्टिस सुरू केली. त्या काळात महिला नऊवारी साडी नेसत. सुमित्राबाईसुद्धा त्याला अपवाद नव्हत्या. त्यामुळे सामान्य महिलांनाही त्या पटकन आपल्याशा वाटत.
मुळातच बुद्धिमान असल्याने त्यांना कानडी, कोकणी, मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी इतक्या भाषा अवगत होत्या. त्यामुळे विलेपार्ले पूर्व आणि पश्चिम उपनगरातील गरोदर स्त्रियांची प्रथम प्रसंती सुमित्राबाई असत. ही सुरुवात म्हणजे डॉक्टर सुमित्राबाई बाग मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोठ्या प्रसूतीगृहाची सुरुवात होती. अतिशय श्रद्धाशील वृत्तीच्या मधुरभाषी असलेल्या सुमित्राबाईंचे नाव आणि त्यांचं काम लवकरच कर्णोपकर्णी झालं. त्यांचा दिवस विष्णू सहस्त्रनाम आणि मंगेशाच्या पूजेने सुरू होत असे. नियमित आणि शिस्तबद्ध व्यवहार, स्वाभिमानी, खंबीर, धोरणी आणि करारी वृत्तीच्या सुमित्राबाई एक अनुभवी आणि कुशल प्रसूतीतज्ञ म्हणून लवकरच नावारूपास आल्या. दिवस भरल्यावर बाळाची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असा त्यांचा आग्रह असे. मात्र काही गुंतागुंतीच्या केसेसमध्ये मुंबईतील तत्कालीन नामवंत स्त्रीरोग शल्यचिकित्सक डॉक्टर पुरंदरे, डॉक्टर प्रधान, डॉक्टर शिरोडकर यापैकी कोणीतरी शस्त्रक्रियेसाठी तेथे येत असत. 1934-35च्या दरम्यान सुमित्राबाईंनी जवळच असलेल्या धैर्यवान कुटुंबियांच्या धैर्य निवास या बंगल्यातील तळमजल्यावर 2 खोल्या भाड्यातत्वावर घेतल्या आणि प्रसूतीगृहाचा विस्तार केला. एक काळ असा होता की एकाच वेळेस 25 ते 30 गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल होत असत. पुढे पश्चिमेकडील स्थानिक महिलांसाठी सुद्धा त्या परिसरात सुमित्राबाईंनी वेगळी प्रॅक्टिस सुरू केली. प्रसूतीनंतर बाळाला घरी घेऊन गेल्यावर त्या नवजात शिशूसाठी आणि ओल्या बाळंतिणीसाठी सुमित्राबाई स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना तपासत असत. खूपच तरुण वयात त्यांनी अत्यंत स्वयंप्रेरणेने आणि दूरदृष्टीने अगदी एका हाती आपल्या व्यवसायात लक्षणीय अशी प्रगती दाखवली होती. शांत वृत्तीच्या, समंजस आणि प्रेमळ डॉक्टर म्हणून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांमध्ये त्या अतिशय लोकप्रिय होत्या. पार्ल्याच्या भाजी बाजारात तर अनेक महिला रस्त्यातच कृतज्ञ भावनेने त्यांच्या पाया पडत असत. स्वातंत्र्यानंतर 1950 दरम्यान मुंबई उपनगरात विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी या 3 गावांची मिळून एक ग्रामपंचायत होती. लोकसंग्रहामुळे आणि समाजाभिमुख असलेल्या ह्या सुमित्राबाई काही वर्ष या ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून कार्यरत होत्या. आज पार्क रोडवरील मॅटर्निटी हॉस्पिटलची जागा त्यांनी 1950 साली खरेदी केली होती आणि प्रसूतीगृहाला शिशु मंदिर असे नाव दिले होते. जुने पार्लेकर जे आज 80 ते 85 वर्षे वयाचे आहेत, त्यांचे जन्म याच शिशु मंदिरात झाले आहेत. विलेपार्ल्याच्या समाजी जीवनाला प्रभावित करणारी, आरोग्य संपन्न करणारी ही कर्तृत्ववान अग्रणी विदुषी अल्पायुषी ठरली. अवघ्या 55व्या वर्षी 1 डिसेंबर 1963 रोजी सुमित्राबाईंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन. विलेपार्ल्याच्या जडणघडणीत बहुमोलाचा वाटा असणाऱ्या लोकमान्य सेवा संघ इथे स्त्रियांसाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या इंदुताई काळे या दीपशिखेबद्दल अधिक माहिती घेऊया. लोकमान्य सेवा संघ पार्ले आणि तेव्हाचा जनसंघ या दोन्ही संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या इंदुताई काळे यांचे पार्ल्यातील जडणघडणीत मोलाचे स्थान आहे. 1917च्या सुमारास चित्तरंजन रोडच्या टोकाशी असलेल्या बागुल बंगल्यात इंदुताईंचा जन्म झाला. घरातील संघकार्यामुळे घरातूनच समाजकार्याचे बाळकडू मिळाले. गणितात हुशार असलेली इंदू त्या काळात ठाणे जिल्ह्यातून पहिली आली होती आणि त्याबद्दल
तिला चांदीचा कुंकवाचा करंडा बक्षीस मिळाला होता. पण 10 भावंडात सर्वात मोठी असलेली बागुलांची इंदू लवकरच काळ्यांच्या घरात सून म्हणून आली. माहेरी सर्व संघाचे वातावरण होतं, तर सासरी सर्वजण टिळक मंदिरात वाहून गेलेले. साहजिकच लग्नानंतर त्या टिळक मंदिरात कार्यरत झाल्या. टिळक मंदिरात स्त्रियांसाठी उद्योग केंद्र व व्यायामशाळा या 2 शाखा चालत. या दोन्ही शाखात त्यांनी काम केलेले आहे. बऱ्याच बायकांना शिवणकाम शिकवून त्यांना स्वतःचा उद्योग करण्यास प्रवृत्त केलं. आणि समोरच असलेल्या महालक्ष्मीच्या देवळात त्यांनी कित्येक वर्ष देवींना नेसवण्यासाठी साड्या कुठलाही मोबदला न घेता शिवून दिल्या होत्या. टिळक मंदिरात साजरा होणाऱ्या गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या दहीपोह्याची आणि दरवर्षी साजरा होणाऱ्या झुणका भाकर कार्यक्रमात त्यांच्या झुणक्याची लोक अजूनही आठवण काढतात. तसेच कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवण्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा. त्या काळी हे सर्व पदार्थ स्वयंसेवक स्वतः बनवायचे. पार्ल्यातील कित्येक मुलींना क्रेप कागदाची फुले करायला शिकवत. तसेच विविध प्रकारची लोणची बनवण्याचे शिक्षण त्या देत. हे काम त्या सर्व विनामूल्य करत होत्या. शिवणकलेतही त्यांचा हातखंडा असल्यामुळे मंदिरातील शिवण वर्गातही त्या शिवणाचे धडे आवडीने देत असत. त्या स्वतः गाणी रचत आणि त्यांनी व्यायामशाळेतील मुलांकडून ती बसवून घेतली आणि बऱ्याच कार्यक्रमात, विशेषतः गोकुळ अष्टमीला आणि गणेशोत्सवात ती मुलं सादर करीत असत. बाहेरून येणाऱ्या वक्त्यांची राहण्या खाण्याची सर्व सोय इंदुताईंच्या घरीच असे. संघात सादर होणाऱ्या नाटकातील महिला कलाकारांना त्या नऊवारी साड्या नेसवत असत. टिळक मंदिरात लहान मुलांसाठी सुरू झालेल्या पोलिओ आणि ट्रिपलचा डोस देण्याच्या कामासाठी रविवारी सकाळी त्या स्वतः हजर असायच्या. घरातील काम करणाऱ्या मोलकर्णींना देखील त्यांनी शिक्षणाचे धडे दिलेले आहेत. जनसंघ व संघाने सुरू केलेल्या उत्कर्ष मंडळातही त्या कार्यरत होत्या. पण मनापासून रमल्या त्या टिळक मंदिरातच. आपला संसार सांभाळून त्या शेवटपर्यंत टिळक मंदिरात अविरत कार्यरत होत्या. त्यांनी केलेल्या भरघोस कार्यामुळे पार्ल्याच्या जडणघडणीत नक्कीच त्यांचा मोलाचा वाटा आहे. पार्ल्याच्या दीपशिखांमध्ये त्यांचे नाव असणे हे अगदी उचितच नाही का? उत्साहाचे स्रोत असलेल्या लोकमान्य सेवा संघाच्या विविध शाखात अनेक पदे भूषवलेल्या नलिनी साठे या दीपशिखेनी अल्पशिक्षित गरजू महिलांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून दिली ते ऐकूया. नमस्कार. प्रचंड उत्साहाचं स्रोत असलेलं व्यक्तिमत्व म्हणून विलेपार्ले येथे प्रसिद्ध असलेल्या श्रीमती नलुताई साठे. नलुताईंचं जन्मगाव कर्नाटकातील विजापूर. त्यांची आई त्या काळात मॅट्रिक झाली होती. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या आजोबांबरोबर काम करताना कानडी भाषा शिकलेल्या त्यांच्या आईला कानडीतून भाषण करण्याची संधी पण मिळाली होती. आणि ह्या छोट्या नलूला प्रत्यक्ष महात्मा गांधींच्या मांडीवर तब्बल 1.5 तास बसण्याची संधी मिळाली. खरंच किती भाग्याची गोष्ट आहे ही. अशा प्रसंगातूनही मोठेपणी सामाजिक कार्य करण्याची त्यांना ओढ लागली असावी. परंतु अकस्मात आईचं निधन झाल्यामुळे त्यांना विजापूर सोडून पुण्याला मामाकडे राहून शिक्षण घ्यावं लागलं. हुजूरपागा शाळेतून मॅट्रिक झाल्यावर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पुढचे शिक्षण घेऊन BA ची पदवी संपादन केली. शांताबाई शेळके, वसंत सबनी, संजीवनी मराठे, गप्र प्रधान अशा प्रथित यश मिळवणाऱ्या व्यक्ती त्यांच्या सहाध्यायी होत्या. प्रसिद्ध आर्किटेक्ट भास्कर साठे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि पार्लेकर झाल्या. त्यावेळी गंगूताई बापट विलेपार्ले येथे राहत होत्या आणि लोकमान्य सेवा संघाच्या स्त्री शाखेमध्ये कार्यरत होत्या.
नलुताई साठे त्यांच्या मामी यांच्यात त्या मामी असून नलुताईंचे शिक्षण आणि बुद्धी यांचा योग्य उपयोग व्हावा म्हणून स्वतः लोकमान्य सेवा संघात त्यांना घेऊन गेल्या. त्यामुळे तेव्हापासून जवळजवळ 60 ते 65 वर्ष नलुताईंनी विविध शाखांमधून काम करून अनेक पदे भूषवली. त्या संस्थेच्या कार्यकारिणीवर उपाध्यक्ष तसेच कार्यवाह होत्या. स्त्री शाखा, विद्याविकास ह्या शाखांवरही त्यांनी काम केले. 1927 पासून चालू झालेल्या शिवण वर्गाशी त्यांचा सहभाग होता. अल्पशिक्षण असलेल्या स्त्रियांना याच वर्गात शिकून स्वतःच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले. त्यातूनच पुढे उद्योग केंद्राची कल्पना आली असावी. 1972 त्यांनी टिळक मंदिरात उद्योग केंद्र सुरू केले. काही गरजू महिलांना त्यावेळच्या सेंटॉर हॉटेलमध्ये धान्य निवडण्याचे काम मिळवून दिले. तसेच एअर इंडियामध्ये त्यावेळी छोट्या कापडी बॅगमधून टी बॅग्स बनवत असत. ह्याचं कॉन्ट्रॅक्टही मिळून त्यांनी बॅग शिवून दिल्या. एक्सेलो कंपनीला मशीन पुसण्यासाठी लागणारी डस्टर कापड आणून शिवून देणे हे कामही त्यांना मिळाले. दिवाळीमध्ये भाजणी बनवणे, फराळाचे पदार्थ तयार करून विकणे हे काम सुरू झाले. त्यासाठी स्त्री शाखेतील रुक्मिणीबाई बर्वे, प्रभावती लिमये, सरोज ठोसर यांनी बहुमोल सहाय्य केले. दर रविवारी मंदिरात लहान मुलांच्या लसीकरणाचे काम जे आजही चालू आहे, तिथे बरेच वर्ष बटाटे वडे करून विकणे हे कामही उद्योग केंद्रातर्फे चालवले जात होते. त्याचा फायदा असा झाला की अल्पशिक्षित स्त्रिया आपल्या घरून छोटे उद्योग करून संसाराला मदत करण्याचं प्रोत्साहन त्यांना मिळालं आणि सन्मानाने जगण्याची संधीही मिळाली. मुलांचे शिक्षण त्या करू शकल्या. काही कारणास्तव मंदिरातील उद्योग केंद्र बंद झालं, तरीही स्त्री शाखेच्या ह्या चौघींनी रुक्मिणीबाई बर्वे यांच्या घरून कामे करायला सुरुवात केली. टी बॅग्स बनवणे, डस्टर बनवणे आणि त्यासाठी लागणारे कापड आणून पैशाचा हिशोब ठेवून माल देणे, घेणे आणि पोचवणे हे काम त्या अनेक वर्ष करत होत्या. घर व बाहेरचं काम करणाऱ्या अशा आमच्या नलुताई संघाशिवाय इतर संस्थांमधूनही कार्यरत होत्या. नाटक आणि स्पर्धा यामध्ये त्या आवडीने भाग घेऊन बक्षिसे मिळवत असत. त्यांना दिलरुबा वाजवण्याचीही आवड होती. रमाबाई परांजपे बालमंदिराच्या कार्यकारिणीवर 40 वर्षे त्या सदस्य होत्या. पार्ल्याची लोकवस्ती वाढली, त्यामुळे दुसरे बालमंदिर असावे हे लक्षात घेऊन त्यांनी संघामध्ये दुसऱ्या बालमंदिराची स्थापना केली. तसेच कायदा कक्षही सुरू केले. कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे मुंबई दूरदर्शनच्या मराठी, हिंदी, कानडी चित्रपट निवड समितीच्या त्या त्यावेळी सदस्य होत्या. कैलासवासी रामभाऊ बर्वे यांच्याबरोबर पार्ल्याचा इतिहास लिहिण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यांना कविता करण्याची आवड होती. 2001 साली मनातले मनापासून ह्या त्यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन त्यांच्या मुलांनी पुस्तक रूपाने केले. अशा आमच्या मंदिरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या नलिनीबाई साठे यांना शतशः प्रणाम. बालवाडीतील मुलांची उत्तम जडणघडण होण्यासाठी आवश्यक पूरक शैक्षणिक साधने स्वतः तयार करणाऱ्या शारदाबाई चितळे या दीपशिखेने केलेल्या धडपडीबद्दल जाणून घेऊया. नुकताच आपल्या पार्ल्यातील रमाबाई परांजपे बालमंदिर या शाळेला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. रमाबाई परांजपे बालमंदिर आणि आपले पार्ल्याचे रहिवासी यांचं अतिशय जिव्हाळ्याचं एक घट्ट नातं आहे, नाही का? आपल्यापैकी काही जणी, काही जण किंवा आपली मुलं, नातवंड यांनी रमाबाई परांजपे बालमंदिराचं बोट धरूनच आपली शैक्षणिक वाटचाल सुरू केली आहे. या बालमंदिराच्या संस्थापक सदस्यांपैकी एक प्रमुख व्यक्ती म्हणजे श्रीमती शारदाबाई गणेश चितळे. माहेरच्या त्या ज्योत्स्ना मराठे, महाराष्ट्रातील पहिले ॲक्च्युअरी म्हणजे गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ श्री ग.स. मराठे यांच्या त्या सर्वात मोठी मुलगी, सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे यांची थोरली बहीण
शारदाबाई. त्या पुण्यातील कन्या शाळेच्या विद्यार्थिनी. पार्ल्यातील श्रीयुत गणेश कृष्ण चितळे यांच्याशी विवाह झाल्यावर अर्थातच शारदाबाई पार्लेकर झाल्या. 1934च्या सुमारास पार्ले टिळक विद्यालयासमोर चितळ्यांनी एक प्रशस्त बंगला बांधला, विद्यामंदिर. आणि इथंच शारदाबाईंचा संसार फुलला बहरला. मुलं लहान असतानाच त्यांनी SNDT विश्वविद्यालयाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यात त्या पहिल्या आल्या बरं का. याच सुमारास चितळ्यांच्या बंगल्यात राहत असलेल्या श्रीमती शांताबाई कशाळकर यांनी लहान मुलांच्या कलाकलांनी शिकवणाऱ्या मॉन्टेसरी पद्धतीनुसार बालकांसाठी एक शिक्षण वर्ग चितळ्यांच्या बंगल्यातच चालू केला. हा उपक्रम आवडल्यामुळे शारदाबाईंना एक नवीन मार्ग सापडला, एक नवीन दिशा मिळाली. त्यांनी चक्क मद्रास इथे अडियारला जाऊन मॅडम मॉन्टेसरी यांनी बालवर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी तयार केलेला 6 महिन्याचा अभ्यासक्रम अतिशय उत्तम रीतीने पूर्ण केला. आणि पार्ल्यात परतल्यावर आपल्या स्नेही मैत्रिणी श्रीमती शशिकला कासरगोड व श्रीमती राधाबाई चित्तार यांच्यासह कशाळकरबाईंनी सुरू केलेला बालशिक्षण वर्ग शारदाबाईंनी पुढे चालू ठेवला. सुरुवातीला 8 मुलं असलेला हा वर्ग हळूहळू विस्तार पावला. 1946मध्ये या बालमंदिराचं संस्थेत रूपांतर झालं आणि ही संस्था शासनात नोंदणीकृत देखील झाली. पुढे 2 वर्षातच विद्यार्थ्यांची संख्या 100च्या वर गेल्यामुळे साहजिकच मोठ्या जागेचा शोध सुरू झाला. विलेपार्ल्यातील श्री विष्णू बाळकृष्ण परांजपे यांनी पार्ले टिळक विद्यालयासमोरील जागा संस्थेला देणगी म्हणून दिली आणि त्यांचे सुपुत्र बाबूराव परांजपे आणि इतर कुटुंबियांनी या बालमंदिराची इमारत बांधून दिली. आणि ह्या इमारतीचे आर्किटेक्ट होते नलुताई साठ्यांचे यजमान भास्कर साठे, श्री भास्कर साठे. अशा रीतीनं 1950 पासून या रमाबाई परांजपे बालमंदिराचे वर्ग नव्या इमारतीत भरू लागले. शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशातील परिस्थितीनुसार बालशिक्षणाला आवश्यक पूरक अशी शैक्षणिक साधनं शारदाबाई चितळे आणि त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी स्वतः तयार केली. शाळेत मुलांना वैयक्तिक स्वच्छता, अक्षर ओळख, अंक ओळख, तसंच निवडणं, कुटणं, कपड्यांच्या घड्या घालणं, पाणी भरणं, सर्व वस्तू नीट जागच्या जागी ठेवणं अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या जात. आणि हे सर्व गाणी म्हणत, हसत खेळत, गमतीच्या खेळातून शिकल्यामुळे वर्गातील मुलांना त्यातून अनुभवाचा आनंद मिळे. आणि खरंच आहे, स्वानुभवातून प्रत्यक्ष स्पर्शातून जो आनंद मिळतो तो साहजिकच चिरकाळ टिकतो, नाही का. त्यावेळी सुरू केलेलं बाहुला बाहुलीचं लग्न आजही मोठ्या थाटामाटात शाळेत केलं जातं. मला असं कळलं की नुकतंच, मला वाटतं गेल्या आठवड्यात का 2 आठवड्यापूर्वी शाळेत बाहुला बाहुलीचं लग्न होतं आणि तेव्हा शारदाबाईंच्या स्नुषा कुंदाते इथे हजर आहेत, त्या देखील शाळेत ते मुद्दाम आवर्जून त्या लग्नाला उपस्थित राहिल्या होत्या. तर असं हे रमाबाई परांजपे बालमंदिर. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात जवळजवळ 12 वर्ष शारदाबाईंनी आपल्या मैत्रिणींच्या सहकार्यानं पालक, बालक, शिक्षणाधिकारी, तिथले कर्मचारी, देणगीदार अशा सर्वांना समर्थपणे सांभाळून नेहमी शाळेचं हितच पाहिलं. पुढे काही वर्षांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे शारदाबाईंनी निवृत्ती घेतली, पण त्यांचा हा वारसा पुढे वेणुताई जोशी यांनी पुढे नेला. आणि त्यानंतर शारदाबाईंच्या स्नुषा कुंदाताई चितळे, ज्या आपल्या पार्ल्यातल्या आपल्या सगळ्यांना अतिशय ओळखीच्या जवळचं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी पुढे नेऊन अनेक अभिनव उपक्रम या शाळेत यशस्वी करून दाखवले. शारदाबाईंनी आपल्या मैत्रिणींबरोबर विलेपार्ल्यात बालशिक्षणाचा प्राथमिक पाया रचण्याची अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्या स्मृतीला आम्हा सर्वांतर्फे विनम्र अभिवादन. राष्ट्रसेवा समितीत किशोरवयापासून सक्रिय असणाऱ्या
तळागाळातील गरजू महिलांसाठी यशस्वी उपक्रम राबवणाऱ्या निर्मलाताई शेंडे या दीपशिखेच्या कार्याबद्दल माहिती घेऊया. विलेपार्लेतील राजकीय तसेच सामाजिक भोवतालपटलाला प्रभावित करणाऱ्या माननीय निर्मलाताई शेंडे आजच्या आपल्या कार्यक्रमातील एक मान्यवर विदुषी आहेत. निर्मलाताईंचा जन्म 1921मध्ये कुलाबा जिल्ह्यातील दिवे आगार येथील सुशिक्षित कुंटे कुटुंबात झाला. जात्याच हुशार असलेल्या निर्मलाताईंना वडिलांचे नेहमीच प्रोत्साहन मिळाले. त्यांचे वडील आणि तिन्ही भाऊ जनसंघाचे सदस्य होते. साहजिकच निर्मलाताईंच्या मनावर जनसंघाच्या विचाराचा पगडा होता. 1936 साली स्थापन झालेल्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात किशोरवयातच त्या सक्रिय झाल्या. 1939मध्ये श्री भास्करराव शेंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतरही बाहेरून परीक्षा देत त्यांनी आपले BA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 3 मुलांच्या जन्मानंतर 1956 साली शेंडे कुटुंबीय पार्ल्यात राहावयास आले. पार्ल्यात आल्यावर मात्र त्यांच्या कर्तृत्वाला धुमारे फुटले. 1951 साली महिला संघाची स्थापना झाली. सुरुवातीला 4 वर्ष त्या महिला संघाच्या कार्यकारी सदस्या, नंतर 2 वर्ष कार्यवाह होत्या. महिला संघाचे ग्रंथालय सुरुवातीला काही काळ निर्मलाताईंच्या घरात होते. 1962 पासून त्यांनी जनसंघाच्या प्रचाराचे काम सुरू केले. निम्न आर्थिक स्तरातील वस्त्यांमधील महिलांच्या मनात त्यांनी जनसंघ रुजवायला सुरुवात केली. अनेक सामाजिक कार्यक्रमातून त्यांनी संपर्क वाढवला. प्रौढांसाठी साक्षरता वर्ग, मुलांसाठी बालवाडी, वाचनालय असे उपक्रम सुरू केले. नंदापातकर रोडवरील गाभेरी वस्ती ही नकोशा लोकांची वस्ती म्हणून ओळखली जात असे. तिथे त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्या वस्तीतील नागरिकांना बाहेरील समाजात सामील होण्याचा मार्ग दाखवून दिला. जनसंघाला सुरुवातीला राजकीय पक्ष म्हणून समर्थन नव्हते. कार्यकर्ते, साधन, पैसे यांची कमतरता होती. त्या काळात वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरातील जिल्ह्यात प्रथम अध्यक्ष म्हणून पक्ष विस्ताराची जबाबदारी त्यांनी घेतली. विलेपार्ल्यातील महिला गटाचे नेतृत्व त्यांनी केले. जिल्ह्यात फिरून महिलांना भेटून त्यांच्यात विश्वास निर्माण करून त्यांना कामाला लावले आणि भविष्यातील भारतीय जनता पक्षाच्या यशाचा पायाच त्यांनी रोवला. जिथे 1973मधील निवडणुकीत जनसंघाचे डिपॉझिट जप्त झाले होते, तिथेच पश्चिम उपनगरातील जिल्ह्यात निर्मलाताईंच्या अविरत कष्टाने 2 खासदार, 9 आमदार आणि 53 नगरसेवक निवडून आले. महिलांसाठी नवनवीन संकल्पाची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नसे. त्यांच्याच प्रेरणेने महिला उत्कर्ष मंडळ विलेपार्ले ह्या संस्थेची स्थापना झाली. पुढे 1964मध्ये नावात थोडा बदल करून उत्कर्ष मंडळ विलेपार्ले असे ठेवण्यात आले. 1975 साली विलेपार्ले स्टेशनवर आणीबाणी विरोधात भाषण केल्यामुळे त्यांना अटक होऊन येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. 17 महिन्याच्या कारावासानंतर निर्मलाताईंची बिनशर्त सुटका झाली. तेव्हा विलेपार्ल्यातील नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. 1984च्या सुमारास निर्मलाताईंनी मंगल इंडस्ट्रियल प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून खाद्यपदार्थ विक्रीचे नवे दालन गरजू तळागाळातील महिलांसाठी त्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे तर सुरुवातीला सुंदर, सुबक, स्वच्छ, आकर्षक पदार्थ कसे बनवायचे याचं त्या स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवत असत. पुढे 33 वर्ष हा उपक्रम यशस्वी झाला. 1990 साली माननीय लालकृष्ण अडवाणी यांच्या रामजन्मभूमी रथयात्रेत वयाच्या 75व्या वर्षी त्या निर्भीडपणे सहभागी झाल्या आणि अलाहाबादपर्यंतचा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील प्रवास त्यांनी व्यवस्थित पूर्ण करून दाखवला. पुढे निर्मलाताई गोंदवलेकर महाराजप्रती सश्रद्ध झाल्या. त्यांनी महाराजांचा अनुग्रह घेतला. श्रद्धाशील आणि भक्तिमार्गी निर्मलाताईंचा हा एक वेगळाच परिचय आहे. आपल्या स्वीकृत कार्याप्रती पूर्ण निष्ठा असलेल्या जिद्दी आणि धाडसी निर्मलाताई कायम कार्यरत राहिल्या. राजकारण आणि समाजकारण
हातात हात घालून नेमस्त धोरणाने कसे यशस्वी करावे याचा आदर्शच त्यांनी निर्माण केला. निर्मलाताईंच्या कामाचा आवाका आणि उरक खूपच मोठा होता. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक जनसंग्रह अगदी हेवा करावा इतका विशाल होता. शेवटच्या श्वासापर्यंत स्नेही भेटी हे त्यांचे आनंदाचे क्षण होते. आपल्या दीर्घकालीन निस्पृह सेवेतून त्याने विलेपार्ले भवतालाला एक मोठे राजकीय सामाजिक परिमाण दिले. भारतीय जनता पक्षाची उत्तर जिल्ह्यातील न्यू की ईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्मलाताईंचे विलेपार्ल्यातील नागरिक सदैव ऋणी राहतील. त्यांना माझा सतशः प्रणाम. मार्क्स, लेनिन यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळे स्त्री चळवळीत सक्रिय असलेल्या आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आणि माता परिषद या त्या काळी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंगलाताई भागवत या दीपशिखेबद्दल ऐकूया. मंगलाताईंचा जन्म 5 मार्च 1922 रोजी इचलकरंजीत झाला. लहानपणीच मातृछत्र हरपल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. त्यांच्यावर शिक्षणाबरोबरच उत्तम वाचन, सखोल अभ्यास तसेच देशप्रेमाचे संस्कार केले. त्याचवेळी हिंदू वैदिक धर्म, सावरकर, विवेकानंद, गीता रहस्य, केशवसूत या तत्कालीन मराठी साहित्याबरोबरच संस्कृत नाटकं, ज्ञानेश्वरी, दासबोधाचे वाचन त्यांच्या विचारांना आणि जाणीवांच्या अवकाशाला विस्तृत करून त्यांना समृद्ध करून गेले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. 9 जून 1943 रोजी कुमारी उषा वामन जोशी सौ मंगला माधवराव भागवत झाल्या. विवाहानंतर दादरच्या वास्तव्यात त्यांनी दुपारच्या फावल्या वेळात हिंदू कॉलनीतील श्यामलाबाई माझगावकर यांच्याकडे संगीत शिकून पुढे ते छंद म्हणून जोपासले. दादरलाच त्यांचे आतेभाऊ श्री सह मोडक यांनी त्यांना सामाजिक परिवर्तन, आर्थिक विषमता, मार्क्स आणि लेनिनचे तत्त्वज्ञान या विषयावरची पुस्तके वाचावयास दिली. त्यामुळे आधीच प्रगल्भ विचारांच्या मंगलाताईंना भारतीय समाजातले स्त्रीचे स्थान, स्त्रियांवर लादलेले निर्बंध आणि त्यातून निर्माण होणारी दैन्यावस्था या गोष्टींची जाणीव झाली. धोंडो केशव कर्वे, फुले, आगरकर यांच्या विचारांची व कार्याची ओळख होऊन त्या स्त्री चळवळीमध्ये सक्रिय झाल्या. तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा परिचय करून घेणे, नवीन समविचारी स्नेही जोडणे हा मंगलाताईंच्या व्यक्तिमत्वाचा विशेष पैलू होता. एक कार्यकर्ती म्हणून निम्न आर्थिक गटातील चाळ वस्त्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन विषमतेच्या खाईत अडकलेल्या वंचित समाजासाठी शिवाजी पार्क माहीम महिला संघातील समविचारी महिलांच्या साथीने त्यांनी कार्य सुरू केले आणि साम्यवादी चळवळीतील आघाडीची कार्यकर्ती अशी त्यांची ओळख निर्माण झाली. याच दरम्यान मार्क्सवादाची तोंड ओळख त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले. 1951 साली विलेपार्ल्याला समृद्धी या स्वतःच्या वास्तूत त्या प्रस्थापित झाल्या. येथे त्यांनी विमला खळे, सरस्वती कोपरकर, इंदू रानडे अशा आपल्या पार्ल्यातील सहकाऱ्यांबरोबर क्रियाशील स्त्री संघटनेचा विचार आणि कार्याची दिशा मांडली. त्यांच्या मदतीने 14 जानेवारी 1952 रोजी विलेपार्ले महिला संघाची स्थापना झाली. मंगलाताईंमध्ये समाजाच्या भविष्यातील गरजा जाणण्याचे एक विलक्षण कौशल्य होते, दूरदृष्टी होती. पार्ल्यातील पहिली संपूर्ण इंग्रजी माध्यमाची शाळा, पहिले आणि एकमेव मराठी माध्यमातील विद्यापीठ, अनेक शैक्षणिक उपक्रम त्यांनी खास स्त्रियांसाठी सुरू केले. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी सकस आहार योजना तसेच महिलांसाठी उद्योगिनीसारखे उपक्रम सुरू केले. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचे भविष्य ओळखून त्या काळात इन्स्टिट्यूट ऑफ सायबरमॅटिक्स अशी एक संगणक भाषेची शाखा सुरू केली.
धोंडोकेशव कर्वे, ललिता गौरी शास्त्री, सुजाता मनोहर अशा थोर व्यक्तींनी वेळोवेळी महिला संघाला भेट दिली. त्यांच्या तात्विक विचारांची ओळख होऊन त्यातूनच कार्याचा पुढील मार्ग चोखाळण्याची प्रेरणा मंगलाताईंना मिळाली. शिवाजी पार्क माहीम महिला संघ म्हणजे अखिल भारतीय महिला परिषदेची शाखा. ही परिषद भारताच्या अगदी सर्वसाधारण स्त्रियांचे प्रश्न हाताळणारी संघटना व्हावी या हेतूने पुष्कळ नव्या तरुण कार्यकर्त्यांबरोबर मंगलाताईसुद्धा या परिषदेकडे आकर्षिल्या गेल्या. भारतीय महिला परिषद आणि शिवाजी पार्क माहीम महिला संघातील कामामुळे त्यांचे स्पष्ट विचार आणि खंबीर नेतृत्वाचा परिचय सर्व दूर पसरला. 1955च्या जानेवारीमध्ये फिनलँड येथील हेल्सिंकी येथे भरलेल्या जागतिक शांतता परिषदेला स्त्री चळवळीच्या महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून त्या हजर राहिल्या. याच वर्षी जुलै महिन्यात स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय माता परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या 2 परदेश दौऱ्यात त्यांनी स्त्रियांना त्यांच्या चळवळीविषयी फार मोठ्या प्रमाणात जागरूक केले. श्रीयुत माधवराव भागवत यांच्या सश्रद्ध धार्मिक स्वभावामुळे अनेक संतजनांचा परिचय त्यांना झाला. विविध अनुभवांनंतर जीवनाची वाटचाल करताना प्रत्येक वेळी स्वतःच्या विवेकबुद्धीला कौल लावावा, आत्मपरीक्षण करून निस्वार्थ निष्कपट राहून प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे हे त्यांचे विचार त्यांच्या आचरणातून प्रतीत होत असत. ते संघर्षात्मक नसून समन्वयात्मक होते. स्त्री पुरुषांच्या क्रियाशक्तीचा समन्वयात्मक विकास झाला तरच उद्याचा भारत समृद्ध आणि बलशाली होईल असे त्यांचे प्रांजळ मत होते. 1984 साली श्रीयुत माधवराव भागवतांनी त्यांच्या मी एक निमित्त मात्र या आत्मचरित्रात मंगलाताईंचा माझ्या जीवनाची शिल्पकार असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. माधवरावांच्याच आग्रहाखातर 1993 साली मंगलाताईंनी कुण्या एकीचे अंतरंग हे आत्मचरित्र लिहिले आणि त्याला महाराष्ट्र राज्य शासनाने सर्वोत्कृष्ट वाङ्मय निर्मितीच्या पुरस्काराने गौरविले. हे उत्तुंग सामाजिक कार्य करत असताना त्यांनी एक सुनबाई, काकू, मावशी, मामी आणि सासूबाई अशा सर्व नात्यांची जबाबदारी उत्तमपणे निभावली. आपुलकीच्या उर्मीतून मातृत्वाच्या कर्तव्य भावनेतून विकसित झालेल्या या विशाल कार्यामुळे प्रत्येक पार्लेकर मंगलाताई माधवराव भागवत यांच्याबद्दल आजही कृतज्ञ आहे. या तेजस्वी दीपशिखेला आमचा मानाचा मुजरा. मूकबधीर शाळेसाठी देणग्या जमवणाऱ्या लोकमान्य सेवा संघाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या सावित्रीबाई कुंटे या दीपशिखेने चिकाटीने केलेल्या कामाबद्दल जाणून घेऊया. स्वच्छ सुंदर पार्लं या मोहिमेत आपल्या सर्वांचा भरपूर सहभाग असतो. स्वच्छ सुंदर पार्लं या मोहिमेत आपल्या सर्वांचा मनापासून सहभाग असतो. पण या कार्याचा आरंभ कुणी केला असेल तर त्या आहेत विलेपार्ल्याला आकार देणाऱ्या महिलांमधील महत्त्वाचं नाव असलेल्या सावित्रीबाई हरी कुंटे. मोठ्या श्रीमंत सावकारी पटवर्धन कुटुंबातल्या सावित्रीबाई लग्न होऊन मुंबईत आल्या. त्यांचे यजमान महापालिकेत नोकरीला होते. त्यांच्यासोबत त्या पार्ल्यात आल्या. प्रथम थोडे दिवस पेठ्यांकडे भाडेकरू म्हणून होत्या, पण नंतर हनुमान रोडला जागा घेऊन दुमजली टुमदार घर बांधलं. पण लगेचच वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. वय लहान आणि पदरी 6 मुलं, शिक्षण बेताचं. पण अशा परिस्थितीतसुद्धा खचून न जाता त्यांनी दुधाचा केटरिंगचा व्यवसाय सुरू केला. पहाटे 3ला उठून चिखल तुडवत त्या गाईचं दूध काढून घरोघरी त्याचं वितरण करत आणि त्यातून त्यांनी गुजराण करायला सुरुवात केली. मुलांचं शिक्षण सुरू असेपर्यंत अतोनात कष्ट केले, पण कधीही त्याचा गवगवा केला नाही. थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्याची जी सुरुवात केली
ती विलेपार्ले लोकमान्य सेवा संघ या संस्थेतून सेवाव्रत सर्व लोकमान्य सेवा संघांच्या कार्यकर्त्यात अगदी हाडी मुरलेला आहे. दररोज संध्याकाळी आणि दर रविवारी त्या लोकमान्य सेवा संघात जात असत. त्यावेळी लोकमान्य संघाची सांस्कृतिक शाखा अस्तित्वात नव्हती, तर तो होता करमणूक विभाग. त्या विभागातर्फे लोकांकडून गणेशोत्सवाची वर्गणी करण्यासाठी त्या घराघरांतून फिरत असत आणि दरवर्षी अधिक रक्कम गोळा करून आणण्याचं श्रेय नेहमीच सावित्रीबाईंना मिळत असे. या निमित्ताने त्यांचा अनेकदा सत्कारही होत असे. मुलं म्हणायची, आई आता कशासाठी ही कामं करतेस? तर त्यावेळेला त्या म्हणत असत, अरे त्यामुळे लोकांशी संपर्क राहतो, एखाद्याला मदत करता येते, हे महत्त्वाचं नाही का? या कामासोबतच गरजू बायकांना काम मिळवून देण्यासाठी, त्याचं वाटप करण्यासाठी ठिकठिकाणाहून ऑर्डर्स आणून त्या वेळेत पूर्ण करायच्या कामावरही त्या देखरेख करत असत. वयाच्या 75 संघाच्या मूकबधीर शाळेसाठी त्याने उत्साहाने देणग्या गोळा केल्या, निधी ठेवी मिळवल्या. दर रविवारी विनामूल्य वैद्यकीय मदत करण्यासाठी त्या अगदी तत्पर असत आणि कॅन्सर सोसायटीच्या सहाय्याने कॅन्सर शिबिरही आयोजित करत असत. शासनाच्या वतीनं जिल्हा दक्षता कामाशी त्या जोडलेल्या होत्या. त्यानिमित्तानं रेशन शॉप्सना भेटी देणं, स्वच्छ भेसळरहित मालाचा पुरवठा दुकानातून होतो का नाही ते पाहणं, वजन मापं बरोबर आहेत की नाही हे त्या अगदी जातीने पाहत असत. पार्लेकरांच्या कौतुकाचा विषय असलेली स्वच्छता मोहीम त्यांनी त्यांच्या वयाच्या 75 सुरू केली आणि त्यासाठी त्यांनी महानगरपालिकेचा अगदी पाठपुरावा केला. आयुक्तांना भेटल्या, रस्ते स्वच्छ करून घेतले, सार्वजनिक स्वच्छतेसाठी ड्रेनेज साफ ठेवणं, कचऱ्या कुंड्या वेळोवेळी साफ करून घेणं, अशी हनुमान रोड स्वच्छता मोहीम त्यांनी श्रीमती कलबाग यांच्या सहाय्याने हाती घेतली आणि महापालिकेत त्याचा पाठपुरावा अगदी चिकाटीनं केला. शिवाय महापालिकेच्या वतीने हनुमान रोडला दुतर्फा रेनट्री, गुलमोहर, सोनमोहर अशी झाडं त्यांनी लावून घेतली, ती रुजवली. ती झाडं बहरून आली आणि कायमस्वरूपी हनुमान रोडला सावली निर्माण झाली आणि त्यामुळे हनुमान रोड हा अतिशय प्रसन्न आणि सुंदर झाला. या त्यांच्या कार्याचा महापालिकेनं त्यांना मानपत्र देऊन सन्मान केलेला आहे. 1985 साली त्यांच्या कार्याचा रोटरी क्लबने सुद्धा पुरस्कार देऊन सत्कार केला. आज या कार्याचा महावृक्ष झालेला आपण सर्वजण पाहत आहात. आजच्या सुसंस्कृत, सुंदर आणि स्वच्छ पार्ल्याची ज्यांनी पायाभरणी केली त्यांच्या सूचीमध्ये सावित्रीबाईंचं नाव अगदी आदरानं घ्यावं लागेल. त्यांनी केलेल्या या कार्यामुळे त्या आपल्या स्मरणात निरंतर राहतील.